पाहूयात एक दुःखद बातमी आहे मसालेवाल्या आजोबांची। एमडीएच मसाल्याचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं निधन झालेलं आहे। पहाटे 5:30च्या सुमारास त्यांचं दिल्लीतल्या रुग्णालयात निधन झालेलं आहे। महाशय धर्मपाल गुलाटी हे एमडीएच मसाला कंपनीचे मालक होते। दिल्लीतल्या रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर 3 आठवड्यांपासून उपचार सुरू होते। वयाच्या 98व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे। धर्मपाल गुलाटी यांनी एमडीएच मसाल्याला जशी आपली ओळख दिलेली होती तशीच त्या जाहिरातींना सुद्धा त्यांनी आपली ओळख दिलेली होती। एमडीएच मसाल्यातल्या जाहिरातींमध्ये धर्मपाल गुलाटी हे असायचे आणि याच जाहिरातींमुळे त्यांची ओळख मसालेवाले आजोबा अशी सुद्धा झालेली होती। आता पाहूयात बातमी शेतकरी आंदोलनाच्या संदर्भातली। नाशकामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलनाची हाक दिलेली आहे। राज्यभरात शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। दिल्लीतल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी नाशकात आंदोलन केलं जात आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केलं जाणार आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं रात्रभर आंदोलन केलं जाणार आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं रात्रभर आत्मक्लेश आंदोलनाची हाक दिली गेलेली आहे। राज्यभरात शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता राज्यातले शेतकरी सुद्धा आक्रमक झालेले आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं आंदोलनाची हाक दिली गेलेली आहे। गुरुवारी तरी दिल्लीतलं शेतकऱ्यांचं आंदोलन मिटणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। आंदोलक आणि केंद्र सरकारमध्ये चर्चेची दुसरी फेरी पार पडणार आहे। महाराष्ट्रातही गुरुवारी शेतकरी रस्त्यावरती उतरणार आहेत। कोल्हापुरातनं आपला प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत फोन लाईनवरनं जोडला जातोय। ज्ञानेश्वर, राज्यभरातला शेतकरी आक्रमक झालेला आहे। दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता शेतकरी पुढे आलेले आहेत। शेतकऱ्यांची आक्रमकता याआधी सुद्धा दिसून आलेली होती, मग तो हमीभावाचा मुद्दा असो किंवा दूध दरवाढीचा मुद्दा असो। पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेतलेली दिसते आहे, काय सांगशील? तुषार सर, दिल्ली या ठिकाणी जे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे ते प्रामुख्याने कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी सुरू आहे। मात्र हा प्रश्न अद्याप सरकारनं सोडवलेला नाही आणि त्या आंदोलनाला बळ देण्यासाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावरती उतरणार आहे।
सरकारला सुबुद्धी आहे या निमित्तानं हे आंदोलन हाती घेण्यात आल्याचं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्याच साठी आज आंदोलन होणार आहे। रात्री 7 ते उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत सगळे जे शेतकरी आहेत राज्यातले ते आपापल्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती एकत्र जमणार आहेत आणि त्या ठिकाणी पिठलं भाकर खाऊन भजन आणि कीर्तन करत आपल्या ज्या भावना आहेत ते केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत। राज्य सरकारनं ही कृषी विधेयक राज्यामध्ये लागू करणार नाही अशी भूमिका स्पष्ट केलेली आहे, मात्र केंद्र सरकार अद्यापही ही विधेयक मागे घेण्याच्या तयारीत नाही। त्यामुळे जे दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि या आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यासाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे ती रस्त्यावरती उतरलेली कडाक्याच्या थंडीमध्ये ही स्वाभिमानीचं आंदोलन असणार आहे। आत्मक्लेश आणि जागर आंदोलन अशा पद्धतीचं नाव याला दिलेलं नाही। स्वतः राजू शेट्टी कोल्हापुरातल्या या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। नेमकं यानंतर या आंदोलनामध्ये केलेला टाळ कीर्तनाचा गजर आहे तो केंद्र सरकारपर्यंत पोहोचणार का आणि हे कृषी विधेयक मागे घेणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कृषासक अगदी खरं ज्ञानेश्वर, तू सांगतोस त्या पद्धतीनं शेतकरी आता सरकारच्या विरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। धन्यवाद ज्ञानेश्वर, तू दिलेल्या या माहितीसाठी। आपल्या सोबत राकेश टिकेत हे सुद्धा जोडले गेलेले आहेत, राष्ट्रीय प्रवक्ते आहेत ते किसान संघटनेचे। राकेश जी, ये जानना चाहेंगे, इतने दिनों से किसानों का आंदोलन चल रहा है मगर अभी तक सरकार की ओर से कोई सुनवाई नहीं की गई है। सरकार के साथ पहली आपकी मीटिंग हुई थी, उसमें कोई सॉल्यूशन नहीं निकला था। आपको लगता है क्या आज जो मीटिंग होने वाली है उसके ऊपर सॉल्यूशन निकाला जा सकता है? काही तांत्रिक कारणांमुळे आपला राकेश टिकेत यांच्याशी संपर्क तुटलेला आहे। आपण जातो आहोत नाशिकला, आपला प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडला जातोय। नाशिकमध्ये किसान सभा संघटनेसह इतर संघटना सुद्धा आक्रमक झालेल्या आहेत। किरण, काय अधिक माहिती सांगशील? नाशिकमध्ये कुठल्या कुठल्या संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे? खरं तर दिल्लीमध्ये जे शेतकरी आंदोलन करत आहेत त्याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज नाशिकमध्ये सगळेच वेगवेगळ्या संघटना असतील हे जे एकत्र येऊन नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत। आपल्याला माहिती आहे की नाशिक हा कृषी प्रधान जिल्हा म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो। इथले शेतकरी कुठल्याही आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अग्रेसर असतात आणि दिल्लीमधल्या आंदोलनाला सुद्धा पाठिंबा देण्यासाठी आज सगळे शेतकरी असतील किंवा शेतकरी संघटना असतील हे सगळ्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत। आणि रात्रीच्या वेळेस जे आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे जागरण गोंधळ आंदोलन करून या दिल्लीच्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत। त्यामुळे एकूणच दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे त्याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यामध्ये सुद्धा शेतकरी आक्रमक होताना बघायला मिळत आहे। अगदी खरं आहे किरण, तू सांगतोयस त्या पद्धतीनं शेतकरी आता आक्रमक झालेले पाहायला मिळतात। आपल्या सोबत राकेश टिकेत जोडले गेलेले आहेत, राष्ट्रीय प्रवक्ते आहेत किसान संघटनेचे ते। राकेश जी, ये जानना चाहेंगे, इतने दिनों से आपका आंदोलन शुरू है मगर सरकार की ओर से एक ही बार आपके साथ मीटिंग की गई है मगर उसमें भी कोई सॉल्यूशन नहीं निकला है। आज जो आपकी मीटिंग होने वाली है उसमें कुछ सॉल्यूशन निकल पाएगा क्या और आपकी क्या मांगे हैं? राकेश जी, मेरी आवाज सुन पा रहे हो आप? आपल्याशी पुन्हा एकदा राकेश टिकेत यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र त्यांच्या आजूबाजूला प्रचंड आवाज असल्यामुळे आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकत नाही आहोत। तर शेतकरी आंदोलनाला समर्थन करण्यासाठी पुन्हा एकदा राज्यातले शेतकरी आक्रमक झालेले। आता पाहूयात बातमी विधान परिषदेच्या निवडणुकांच्या मतमोजणीच्या संदर्भातली। विधान परिषदेच्या निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। अमरावती, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या ठिकाणी ही मतमोजणी होती आहे। धुळ्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अमरीश पटेल यांनी बाजी मारलेली आहे। 4 ठिकाणची ही दृश्य आपण पाहतो आहोत, अमरावती, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। अमरीश पटेल हे विजयी जरी झाले असले तरीही त्यांच्या निकालाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाहीये।
मात्र पटेल यांच्या विजयाची औपचारिकता शिल्लक असल्याचं सांगितलं जाते। पुणे पदवीधर निवडणुकीमध्ये अरुण लाड आणि संग्राम देशमुख यांच्यात थेट लढत पाहायला मिळते आहे, तर पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये दत्तात्रय सावंत, जितेंद्र पवार यांच्यात चुरस पाहायला मिळते आहे। मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सतीश चव्हाण आणि शिरीष बोराळकर यांच्यात लढत आहे, तर अमरावती शिक्षक निवडणुकीमध्ये श्रीकांत देशपांडे, नितीन धांडे, दिलीप निंभोरकर यांच्यात लढत होताना दिसते आहे। नागपूर पदवीधर निवडणुकीमध्ये अभिजित वंजारी, संदीप जोशी यांच्यात लढत होती आहे। महाविकास आघाडी की भाजपा, कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आता सविस्तरपणे बातमी पाहतो आहोत अमरावतीची। अमरावतीतल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। अमरावती इथल्या विलासनगर मधल्या शासकीय गोदामामध्ये ही मतमोजणी सकाळपासून सुरू झालेली आहे। शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती विभागातल्या 5ही जिल्ह्यांमध्ये 30,869 मतदारांनी मतदान केलेलं आहे। मतदानाच्या ठिकाणी 14 टेबलांवरती ही मतमोजणी केली जाणार आहे। मतमोजणी संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी अमर घटारे। अमरावती विभाग विधान परिषद शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीला आज सकाळपासून अमरावती येथील विलासनगर येथे मतमोजणीला जी आहे सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। साधारणतः आज सकाळी 8 वाजतापासून मतमोजणीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। अमरावती विभागामध्ये एकूण जर पाहता 86.73% एवढं सर्वात जास्त मतदान झालेलं आहे। त्यामध्ये 30,869 शिक्षकांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। खरं बघायचं झालं तर मोठ्या प्रमाणात यावेळेस शिक्षकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, त्यामुळे जी आधी तिहेरी जी लढत सांगत येत होती ती मात्र आता पंचरंगी जी लढत आहे ही पाहायला मिळणार आहे। त्यामध्ये बघायचं झालं तर महाविकास आघाडीचे श्रीकांत देशपांडे असतील, भाजपचे उमेदवार नितीन धांडे असतील किंवा शिक्षण भारतीचे दिलीप निंभोरकर आणि अपक्ष जे आहे ते शेखर भोयर आणि संगीत शिंदे या 5 उमेदवारांमध्ये जे आहे हे थेट लढत दिसणार आहे। आज संध्याकाळपर्यंत जे आहे पहिल्या पसंतीची मतं जे आहे मोजले जाईल, पण जे पहिल्या पसंतीमध्ये कोणीही निवडून येणार नाही असं बोललं जात आहे, कारण की पहिला जो कोटा जो पूर्ण करायचा त्यामध्ये 14,000च्या वर लीडिंग लागणार आहे। त्यामुळे दुसऱ्या पसंतीमध्ये जी आहे उमेदवार विजय होणार आहे आणि त्यासाठी उद्या सकाळपर्यंतचा वेळ लागू शकतो। अमर घटारे, जय महाराष्ट्र, अमरावती। आता पाहतो आहोत बातमी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकींच्या मतमोजणीची। पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी सुरू झालेली आहे। महाविकास आघाडी आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळालेली आहे। पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी सुरू झालेली आहे। आता बातमी पाहूयात मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांच्या संदर्भातली। मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी सुरू झालेली आहे। महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते आहे। प्रहार जनशक्ती, MIM, वंचित आणि रिपब्लिकन सेनेच्या उमेदवारांमुळे निवडणुकीमध्ये रंगत आलेली आहे। 3 लाखांपेक्षा अधिक पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मराठवाडा पदवीधर निवडणुकीमध्ये सतीश चव्हाण आणि शिरीष बोराळकर यांच्यात थेट लढत दिसते आहे। शिरीष बोराळकर यांची उमेदवारी काही ना काही कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली होती। बोराळकरांच्या बॅनरवरती गोपीनाथ मुंडे यांचे फोटो नसल्यामुळे मुंडे समर्थक कार्यकर्ते नाराज झाले होते। त्यातच पंकजा मुंडे बोराळकरांच्या प्रचाराला न फिरकल्यामुळे पंकजा नाराज असल्याची चर्चा रंगलेली होती। अखेरीस पंकजा यांना ट्विट करून खुलासा करावा लागला होता की माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी प्रचाराला येऊ शकलेली नाहीये।
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यात प्रचंड लढत दिसते आहे। आतापर्यंत 3 लाखांपेक्षा अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मराठवाडा पदवीधर निवडणुकीमध्ये सतीश चव्हाण आणि शिरीष बोराळकर यांच्यात थेट लढत दिसून येते आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट औरंगाबादवरून जोडले जात आहेत। अशोक कारके। अशोक, ही थेट लढत या दोघांमध्ये जरी दिसली असली तरीही बाकीच्या पक्षाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। मात्र खऱ्या अर्थानं ही लढत पंचरंगी झाली आहे की ही लढत एकतर्फी आणि थेट लढत होताना दिसते आहे? सर, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होती ती सुरुवातीला युती, महायुती आणि महाविकास आघाडी या 2 प्रमुख पक्षांमध्ये होती। मात्र महायुतीचा जो घटक पक्ष आहे जनशक्ती, जी बच्चू कडू यांची पार्टी आहे, आणि त्यांच्यात जे महायुतीचे उमेदवार होते सतीश चव्हाण यांच्यामुळे यांना मोठा म्हणजे मताचा फटका बसणार आहे। आणि दुसरीकडे जे युतीचे होते, जे महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना जो बीडमधून बंडखोरी झाली होती, नंतर जयसिंगराव गायकवाड यांनी पक्ष सोडला होता, त्यात फटका बसला। मात्र एकूणच पाहिलं तर MIM असो, रिपब्लिकन सेना असो, हे जे सर्व इतर 35 उमेदवार होते, हे मतदान किती खातात यावर ह्या विजयाचं गणित असणार आहे। सकाळी 8 वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये सर्व मतदान एका ठिकाणी एकत्र करण्यात आले आणि त्यानंतर आता ह्या टपाली मतदान मोजणीला सुरुवात झाली आहे। थोड्या वेळापूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी गोंधळ करताना आपला माझ्या पाठीमागे म्हणजे पाहत आहेत, हा जो गोंधळ आहे पूर्ण वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते करतात। त्यांचं एक वेगळं म्हणणं की या ठिकाणी कार्यकर्ते जमले आहेत, त्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते जमत आहेत आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी या मतदान प्रक्रियेवर आता घेण्याची सुरुवात केली आपल्याला पाहायला मिळते। अगदी खरे, मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे, निवडणूक चुरशीची झालेली आहे। मात्र आता या निवडणुकीमध्ये उमेदवार आपली मत नेमक्या कोणाच्या पारड्यात जात आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद अशोक, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। आता बातमी पाहतो आहोत धुळ्याच्या संदर्भातली। धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा निकाल लागलेला आहे आणि या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार विजयी झालेले आहेत। भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत दिसून आलेली होती। भाजपाचे अमरीश पटेल आणि महाविकास आघाडीचे अभिजित पाटील यांच्यामध्ये थेट लढत होती। मात्र अमरीश पटेल हे विजयी झालेले आहेत। अमरीश पटेल यांच्या निवडणुकीची औपचारिकता बाकी राहिलेली आहे। थेट जाऊया धुळ्याला। आपला प्रतिनिधी मनीष मासोळे आपल्या सोबत जोडला गेलेला आहे। मनीष, आपण पाहतो आहोत अमरीश पटेल यांच्या विजयाची औपचारिकता शिल्लक उरलेली आहे। अमरीश पटेल विजयी झालेले आहेत, मात्र अधिकृत घोषणा अद्यापही केलेली नाहीये। नेमकं काय कारण आहे? नक्कीच अजूनही जे काही मतमोजणी पूर्ण झालेली आहे, मात्र अजूनपर्यंत जिल्हाधिकारी यांनी अजूनपर्यंत अधिकृत घोषणा या ठिकाणी केलेली नाही। अमरीश पटेल यांना जवळपास 437 मतांपैकी जवळपास 334 मतं ही पडलेली आहेत आणि त्यांचा एक दणदणीत विजय या ठिकाणी झालेला आहे। विशेष म्हणजे महाआघाडीचं सरकार आलं, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिघही पक्ष एकत्र आले असताना या ठिकाणी जर त्यांची बेरीज केली असता त्यांची संख्या ही जवळपास 200च्या वरती जात होती। त्यांना विजयाची संधी होती, मात्र या ठिकाणचे नेते एकत्र न आल्यामुळे या ठिकाणी अमरीश पटेलांचा मोठ्या प्रमाणात विजय झालेला आहे। विशेष म्हणजे आघाडीच्या उमेदवारांना फक्त काही तांत्रिक कारणांमुळे आपला मनीष याच्याशी संपर्क तुटलेला आहे। मनीष मासोळे आपल्याला माहिती देत होता की धुळ्यातनं अमरीश पटेल हे विजयी झालेले आहेत। अमरीश पटेलांच्या विजयाची औपचारिकता शिल्लक उरलेली आहे। राज्य सरकारच्या वतीनं वारंवार सांगितलं जाते मास्क घाला, मात्र मास्क न घालणाऱ्यांवरती गुजरातमध्ये काय कारवाई झाली ते आपण पाहतो आहोत। गुजरात उच्च न्यायालयानं
मास्क न घालणाऱ्यांना दणका दिलेला आहे। मास्क न घालणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये काम करण्याची शिक्षा दिलेली आहे। गुजरात उच्च न्यायालयानं गुजरात सरकारला हे आदेश दिलेले आहेत। 5 ते 15 दिवस अशा व्यक्तींना कोविड सेंटरमध्ये काम करावं लागणार आहे। कोरोनाची लस येऊ लागलेली आहे, मात्र या लसीवरनं ही लस कोणाला देणार याच्यावरनं चर्चा रंगू लागलेली आहे। कोरोना योद्ध्यांच्या सोबत राजकीय नेत्यांना लस द्या। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शिवसेनेच्या नेत्यांनी पत्र लिहिलेलं आहे। राजकीय नेत्यांसोबत पत्रकारांना सुद्धा लस द्या। ठाण्याचे महापौर नरेश मस्के यांनी ही मागणी केलेली आहे। कोरोना योद्ध्यांसोबतच नेत्यांना लस द्या। ठाण्याचे महापौर नरेश मस्के यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केलेली आहे। नरेश मस्के यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे। स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी असतील, आमदार खासदार असतील, यांना सुद्धा प्राधान्याने ही लस द्यावी अशा प्रकारची मागणी मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। कारण लोकप्रतिनिधी हे कायम सतत लोकांच्या संपर्कात असतात, त्याच्यामुळे जास्त हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा ते असतात। या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज।